झालं का चालू? हॅलो हाय नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी पूनम. माझ्या चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता तुम्हाला तर 2-3 दिवस झालं तुम्ही बघतायत व्हिडिओ की गावाला जायची तयारी चालू आहे. आणि गावाला जायची तयारी चालू आहे तर आता पोरांच्या कपड्यांचं वगैरे झालं. तर बघा दुसरा घे ना कपडा. पोरांच्या वगैरे कपड्यांचं झालं, पोरांच्या कपड्यांचं झालं ही. तर आता त्या पोरीसाठी काय मी गळ्यातली वगैरे किंवा आधी बायकांसाठी साड्या वगैरे काय घेतलेल्या आहेत ना, साड्याही घेतलेल्या आहेत त्या दाखवते मी. आणि मग नंतर तिला गळ्यातली, नंतर ते विणीला गजरा लावायचा, इथून ते लावायचं वगैरे ते घेतलेलं आहे ना, ते तुम्हाला मी दाखवते. आता मी तुम्हाला बायकांच्या साड्या दाखवते, म्हणजे साड्या कशा घेतल्यात तर ते दाखवते तुम्हाला. आणि चौघींना सेमच घेतलेल्या आहेत त्या. तर हे बघा, ह्याच्यामधून अशामधून साड्या घेतलेल्या आहेत मी पूर्ण. ही पूर्ण साडी अशी येते बरं का. हा पदर आहे, पदराच्या साईडचा आहे. तर ही साडी म्हणजे 4 कलर घेतलेत वेगवेगळे चौघींना. म्हणजे कोणाला वाटेल ना, कोणाला कुठली घ्यायची ना, ती कोणी पण कुठली पण घेईल. आणि त्यांना सांगितलं तुम्हाला जी आवडली ना ती घ्या आणि उरलेली मला राहू द्या, उरलेला कलर, असं त्यांना सांगितलं मी बोलले बोलताना. आता हा हिरवा कलर आहे. तर ही साडी ना अशी आहे, मी तुम्हाला खोलून दाखवते साडी कशी आहे ती. कारण त्या साडीवर ना पूर्ण असं हे केलेलं आहे, पूर्ण असे हे लावलेलं आहे, चिटकवलेलं आहे, हे असं पूर्ण चिटकवलेलं आहे. तर मस्ती चाललेली असते पोरांची. हा बघा, हा खालचा भाग म्हणजे खालून अशी येईल ना ती. हे बघा अशी येईल ती. तर ही अशी ना अशी साडी घेतलेल्या आहेत अशामध्ये. तर आता हा पॅटर्न थोडासा जुना झालाय म्हणतात, पण ठीक आहे, आमच्याकडे हा पॅटर्नच्या नव्हत्या आणि म्हणून हा बघा हा पदर आहे. आणि म्हणून मी ह्यातल्या घेतल्या. कारण गावाला काही जास्त साड्या बिड्या खरेदी करत नाहीत बायका, म्हणून मग ठीक आहे, कधी जाताना वगैरे मी घेऊन जाते. आणि मेन पॉइंट असं आहे की घेतल्या ना तर मी आम्हाला चौघींना म्हणजे जाऊबाई, सासूबाई, मी आणि माझी नणंद, तर आम्हाला चौघींना ना सेम मधल्या साड्या असतात नेहमी. कधीच असं वेगळ्या साड्या नसतात कधीच असं. तर आता मी अजून तुम्हाला दुसरे कलर दाखवते. मी कलर छान आहेत एकदम. आणि साड्या पण त्याच्यामध्ये लाइनिंग मध्ये वगैरे पण होती. तर हा बघा, हा पण कलर बघा कसा आहे तो. एकदम मस्त कलर आहे हा पण, एकदम भारी कलर आहे तो. एकदम म्हणजे मस्त. आणि सगळ्यांवरती म्हणलं ना, सगळ्यांवरती हे बघा, हे पदराचे हे. तर सगळ्यांवरती अशी डिझाईन सगळ्यांवरती हे आहे. काहीवर लाइनिंग आहे त्या आणि काहींवर प्लेन आहे त्या. तर ही लाइनिंग मध्ये आहे. तर ही पण पूर्ण ना अशीच येते. आणि ब्लाउजला ना, तिच्या ब्लाउजला पाठीला डिझाईन पण आहे थोडीशी, म्हणजे ते फुलं फुलं पण आहेत ना पाठीला डिझाईन ब्लाउजच्या. त्यातला ब्लाउज मी त्या हिरवीतला कट केलेला आहे, पण ह्याच्यातले काही कट केले नाहीत. मला ब्लाउज कट करायचेत, कारण साड्या पिको करून न्यायच्यात मला. माझ्याकडे मशीन आहे ना, आणि गावाला काही मशीन नाहीये, त्यामुळं मला साड्या पिको करून न्यायच्या ते जाताना. आणि काय होतं माहितीये का, अशाच जर साड्या घेऊन गेलं ना, तर मग कुणाला तरी आयरावर किंवा कुणाला तरी ह्याला कोणी आलंय घरी बाबा नवीन आणि तशा देऊन टाकतात ना. त्यामुळं मग मी इथून साड्या जास्तीत जास्त करून पिको करून घेऊन जाते. आता हा गुलाबी कलर इतका म्हणजे आबोली कलर सारखा आहे, पण इतका छान कलर, छान वाटतोय ना हा कलर. जाम मस्त वाटतोय, म्हणजे भारीच वाटतोय एकदम बर का हा कलर. आता आणि अशा साड्या खरंच सुंदर दिसतात त्या घातल्यावर, म्हणजे कोणताही कलर असू द्या पण घातल्यावर सुंदर दिसतात. हा त्याचा पदर आहे, हा त्याचा पदर येईल. हे काय, हा असा त्याचा पदर येईल. तर ते सुंदरच एकदम दिसणार आहे. आता ह्या मला खोलायच्याच आहेत बरं का, कारण पिको करून मी जशी बोलले ना की मला ह्या साड्यांना पिको करूनच न्यायच्यात. तर आता ती खोलल्यावर ही अशी साडी बघा किती छान वाटते. कलर वगैरे सगळे एकदम मस्त म्हणजे कलर आहेत. आणि 4 कलर चौघींना 4 कलरचा मी म्हणजे घेऊन जाते. फक्त कोणता कलर कुणाला घ्यायचा आहे ना, तो त्यांना घ्यायला लावायचा. आणि नंतर शेवटी उरलेली मग मी घेते. हे बघा, तुम्हाला ब्लाऊज वर दाखवते मी डिझाईन कशी आहे. हे बघा, म्हणजे पाटीला भाग आपण लावतो ना, त्याच्यावरती असे थोड्याशा छोट्या छोट्या बुट्टे आहेत ना, तर पाटीला पण डिझाईन आहे. आणि काही साड्यांना हातांना लेस आलेले, एवढंच झालेलं आहे. तर हे बघा,
ही एक झाली, 3 झाल्या ना साड्या. तर मला पिको करायच्यात म्हणून मी खोलते बरं का. आणि गावाला हे असे कलर आवडतात, कलर चालतात म्हणून मी अशाच कलरच्या घेतल्या. तर लाल गुलाबी वगैरे. आता हा पण बघा लाल कलर मध्ये ना किती छान आणि किती सुंदर वाटतोय हा पण कलर. जाम मस्त वाटतोय. तुम्हाला दाखवते, खोलते मी आता. ते काही खोललेली नाही. ह्याला बघा कात्री यांचा, ह्याला कात्री लागते. जा पटकन आण. तर ह्याला ते काय म्हणतात, ते प्लास्टिकचं लावत नाहीत का, ते तसं लावलेलं आहे. तर हाताने जर ओढलं ना तर ते कपडा तुटल म्हणून कात्रीने ते कट करूया. व्हिडिओ तर चालू आहे का? इकडे टाइम पडतोय का? ठीक आहे कर. ठीक आहे, जाऊ दे, राहू दे, असंच राहू दे. तर चला मी तुम्हाला ही लाल कलरची साडी दाखवते. कारण तो मुलगा आहे ना, त्याच्या हातात तो सेल्फी स्टिकचा ना बटन आहे, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतोय. त्याला वाटतंय बंद होत नाही, असं होतंय तसं होतंय, त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम झाला. तर तुम्हाला दाखवते मी. कंचना साडीचं नाव आहे, कंचना. ह्या साडीचं नाव आहे कंचना. तर बघा ही पण किती साडीचा कलर एकदम छान वाटतोय आणि घातल्यावर खरंच या साड्या इतक्या सुंदर दिसते ना, मस्त जाम भारी वाटते त्या या साड्या. तरी काय ही अशी आहे. हा बघा हिचा पदर आहे बघा. आणि एकदम माहितीये ना, ह्याच्या निऱ्या अंगाबरोबर आणि चोपून बसले त्या. तर कलर बघा तुम्ही किती छान कलर आहे. तर हे असं कलर आहे मस्त. उन्हात गेल्यावर पण जास्त छान वाटतो हा कलर. म्हणजे छान वाटतात कलर हे. आणि गावाला हे असेच कलर चालतात. कुणीच असं लाईट कलर एवढं जास्त वापरत नाहीये. त्यामुळं हे काय, हे असेच कलर घ्यावे लागतात. आणि म्हणलं ना, जसं की पिको करून न्यावं लागतं. फॉल नाही एवढं जास्त करत मी कधी, पण पिको करून हमखास 100% नेते. कारण साड्या वापरायला काढल्या ना त्यांनी, तरी पण त्यांना हे होत नाही. पिको करायला गावात एका साडीसाठी कोण गावात जाणार ना, त्यामुळं त्यांना पिको करता येत नाही लगेच पटकन. तर मी पिको केल्यानंतर पण तुम्हाला, पिको केल्यानंतरचा पण एक व्हिडिओ तुम्हाला शूट करून ही करते, दाखवते. काय झाले बाळा, हलवते का मोबाईल मग? तर हे बघा, हे झाल्या साड्या. तर आमच्या चौघींसाठी ह्या साड्या घेतलेल्या आहेत. आता मी तुम्हाला ना त्या पोरीसाठी, छोटीसाठी ना थोडेसे काही दागी, म्हणजे ते गळ्यातली, नंतर कमरपट्टा, नंतर काय ठुशी वगैरे असं काय घेतलेलं आहे ना, तर ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल, किंवा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवते. तर चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद म्हणते.